नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तहसील कार्यालयातील सार्वजनिक शौचालय लाखो रुपयांचा खर्च करूनही धूळ खात पडून परंडा तहसील कार्यालय परिसरामध्ये शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले सार्वजनिक शौचालय सध्या पूर्णपणे वापराविना पडून असून त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। शासकीय निधीचा असा अपव्यय होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामानिमित्त येत असतात। त्यांची सोय व्हावी या उद्देशाने शासनाने या ठिकाणी सुसज्ज शौचालयाची उभारणी केली। मात्र आज हे शौचालय धूळ खात पडले असून नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे किंवा मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। या गंभीर विषयावर जेव्हा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग परंडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। दुसरीकडे तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता आम्हाला याबाबत काहीही माहीत नाही, तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी करा असे सांगून हात वर करण्यात आले। एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेली वास्तू प्रशासकीय अनास्थेमुळे काम पूर्ण झालेली नाही, जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपमान असल्याची भावना नागरिकांमध्ये उमटत आहे। आता या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणार का, की हे शौचालय असे शेवटची घटका मोजत राहणार, असा संतप्त सवाल परंडा तालुक्यातील जनतेमधून विचारला जात आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।